23 जून म्हटलं का कामाकोपऱ्यातून बँके साहेबांना प्रेम करणारे लोक यायचे आणि आज जयंती साजरी करतोय. इथं दुःख किंवा ही भावना माझ्यासह बँके साहेबांवर प्रेम करणारे असंख्य लोक आणि आपली सगळ्यांची आहे. आज एक अनोखा उपक्रम घ्यायचा आमच्या कुटुंबाने, ग्रामस्थांनी आणि बँके साहेबांच्या मित्रपरिवाराने ठरवलं. बँके साहेबांचं जेव्हा निधन झालं त्यानंतर दशव्याच्या वेळी आमच्या सर्व ग्रामस्थ आणि कुटुंबाने ठरवलं की ज्या आपल्या वडिलांचं नाव महाराष्ट्रभर तुमच्या सर्वांच्या कृपाश्रमाने नावलौकिक आलं, या जुन्नर तालुक्याच्या जनतेच्या प्रती आपण वर्षभर कृतज्ञता सोहळा आयोजित करायचा आणि मग तो विविध घटकांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्याचं ठरवलं आणि वर्षभर बँके साहेबांचं स्मरण राहावं वर्ष शास्त्र होऊपर्यंत हा डोक्यावरचा फटका काढायचा नाही असं मी ते रिपीट करतो. मागच्या महिन्यामध्ये रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम समाजाचा आम्ही कृतज्ञता सोहळा पार पाडला. निवडणुकीचा काळ आम्ही त्याचं गौरव सुद्धा केलं नाही, त्याची जाहिरात सुद्धा केली नाही. ज्या समाजाने बँके साहेबांना खूप मोठी आयुष्यामध्ये साथ दिली त्याच्या प्रत्येकाच्या रमजान महिन्यामध्ये मुस्लिम समाजाचा कृतज्ञता सोहळा पार पाडला आणि आज जयंतीच्या निमित्ताने कोणाचा कृतज्ञता सोहळा पार पाडायचा. माझ्या जुन्नर तालुक्याचा एक घटक असा आहे, भौतिक किंवा भौगोलिक विकास आम्ही राज्यकर्ते करतच आहे, पण पुढची पिढी संस्कारक्षम व्हावी आणि ज्ञानोबा माऊली आणि तुकोबरायांचं जे अध्यात्माचा वारसा अनेक महाराज मंदिर मनसुखराव असतील, देवीराव असतील, साधुबाबा वाईकर असतील यांनी सुरुवात केली. उतू ही पवित्र भूमी चैतन्य महाराज यांनी रामकृष्ण हरीचा मंत्र दिला. त्याच्या सर्व तुम्ही पायी आमच्या जुन्नर तालुक्याच्या अनेक पिढ्या संस्कारक्षम करत आहेत आणि ज्या वारकरी संप्रदायाने वंदनशेठ बेडकर साहेबांना त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठी मोलाची साथ दिली, तुमचं ऋण आणि शब्दात आणि कशानेही फेडू शकत नाही. तर जयंतीच्या निमित्ताने तुमचा सगळ्यांचा कृतज्ञता सोहळा पार पाडायचा हे आम्ही सर्वांनी ठरवलं आणि त्या लोकसंख्या आपण सर्वजणी करणार. माझी विनंती छोटे भावाने तुम्ही मान्य केली. तुम्ही कीर्तन करता करता इथं म्हणाले की आमचे छोटे भाऊ वाचून यायचे, तुमच्या भावाची उपमा मला दिली. तुमचं आयुष्यामध्ये जे काही नावलौकिक महाराष्ट्रामध्ये देशात या अध्यात्माच्या क्षेत्रात आहे, तुमचा भाऊ या अध्यात्म क्षेत्राला कधीही बिंदू सुद्धा डाग लावून देणार नाही. तुमच्या छोट्या भावाचा शब्द आहे, तुम्ही तर आला, तुम्ही वेळ दिला, त्याबद्दल तुमचाही मनपूर्वक आम्ही आभार मानतो. वत्स पाटील साहेब आले, अमराव पाटील साहेब आले, हे कौटुंबिक सदस्य आमच्या कुटुंबाचे. इथं अनेक पक्षाचे नेते मंडळी सगळे तिथं मोठ्या संख्येने आलेले. बेडके साहेबांबरोबर ज्यांनी काम केले सगळे मंडळी मी एकत्रही नाव घेणार नाही, कारण भरपूर जण राहून जाते ही खूप मोठ्या संख्येने इथं आलेली आहे. साहेब आता आपल्याकडे नाही, पण त्यांनी जे जुन्नर तालुक्यामध्ये जे कार्य केलेलं आहे हे कार्य पुढे नेण्याची जबाबदारी आता वसा तुम्ही माझ्यावर टाकलेला आहे. तो माझ्या परीने मला जेवढा पूर्ण करता येईल तो परिपूर्तीस नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे. एवढं जयंतीच्या निमित्ताने वंदनशेठ बेडके साहेबांनी मी ते वचन देतो. पुढच्या वर्षी या भूमीमध्ये अख्ख्या जिल्ह्याचा सप्ताह होणार आहे. सासवडच्या सप्ताहाने मी गेलो होतो. छोट्या बाबाची कमांड तिथं पाहिजे. इथं तर 7,000 लोक असेल, पण तिकडे 25,000 लोक असायचे आणि त्याच्या शब्दावर एक भूक चुनाई सगळे बसून राहायचे.
एवढ्या लोकांचा सहभाग आणि तो जर आपल्या पवित्र भूमीमध्ये तिथं होत असेल, त्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर खूप मोठी आहे. माझ्यावर आहे, मोठे पाटील साहेबांवर आहे, दादावर आहे. निश्चित प्रकारे छोटे मावळी तुम्हाला सांगतो की सासवडला जो सप्ताह झाला त्याच्यापेक्षा कातलवर सरस अजिंक्यचा सप्ताह आणि सर्व लोकांचा सहभाग घेऊन पुढे जाणार. एक जबाबदारी मी डोक्याला घेतली असेल जिथं कमी पडेल तिथं अतुल बेनके हा उभा राहणार. मला अजूनही आठवतं कोविडचा काळ होता. कोविडच्या काळामध्ये अनेक तमाशावाले माझ्याकडे आले. नारायणवाडी तमाशाची मंडळी आहे. ते म्हणजे 2 वर्ष कार्यक्रम आहे आमच्याकडे, त्याला का उपस्थित करतात, तुम्ही काहीतरी मदत करा. त्याचा एक कार्यक्रम केला एबीपी महाराला की महाराष्ट्रामध्ये लोकांनी त्यांना मदत केली पाहिजे. स्वतःच्या खिशातले आम्ही 5 लाख रुपये दिले. महाराष्ट्रातून मदतीचा ओघ आला आणि या सर्व तमाशा कलावंतांना कोविडमध्ये घडवा लागला. शास्त्री महाराज माझ्याकडे आले. ते म्हणजे आपण वारीचं झालं, वारीचं काय ते म्हणजे असे अनेक कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळाचे लोक आहेत की ते जर कुठं प्रवचनाला कीर्तनाला किंवा कुठं गावोगावी भजन केलं नाही तर त्यांचं जगणं मुश्किल झाले असे लोक आहेत. मी त्यांना सांगितलं यात्रा भाऊसाहेबांनी काढले जातात. त्या प्रत्येक कुटुंबाला 6 महिन्यांपूर्वी एवढं आता झालं. गॅसचं सिलेंडर एवढं सगळं भरून त्यांना देण्याचा तेवढंच काम केलं. जाहिरात केली, ऑफिसही केली. आपल्याला करायचं हे करतच नाही. आणि माझी आई वडिलांची शिकवण आहे. माझी आई पण इथं झालेली आहे. तिने सांगितलं होतं मला पप्पांच्या जयंतीला तू वर्षभर अनेक कृतज्ञता सोहळा करणारे याची आम्हाला कल्पना आहे, पण आज मात्र वारकऱ्यांसाठी काढलं आणि म्हणून आज हा मोठा कार्यक्रम आम्ही इथं सादर करतोय. रजिस्ट्रेशन जवळपास पहिल्या 2-3 दिवसामध्ये 3,000 लोक झाले. तर सर्व लोक त्याच्यामध्ये सहभागी झाल्यानंतर त्याची संख्या जवळपास 10,000 वर गेली आहे. पण तरी सुद्धा मी काही मागं पुढं बघणार नाही. प्रत्येक भागात व्यक्ती ज्यांनी नोंदणी करून आमच्या इथे या सोहळ्यासाठी उपस्थित राहिली, तुमचंही गावाचं प्रेम मानलं आहे. आम्ही निश्चित प्रकारे तुमच्या प्रती वल्लभश्री बेनके साहेबांच्या स्मरणार्थ ही कृतज्ञतेची भावना ही आमच्या आयुष्यामध्ये कायमची राहील एवढं या निमित्ताने सांगतो. जे पाहुणे मंडळी इथं आले त्यांचंही स्वागत करतो. विविध पक्षाचे नेते इथं आले आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. आणि छोटे पाहुण्यांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.